पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी। यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघे दिवस शिल्लक राहिले आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 2 महिन्यांचे एकत्रच पैसे या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक अखेर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे वितरणाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3700 कोटी रुपये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी आज मंजूर केले आहेत। आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलाय। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र आता दिला जाणार आहे। विधिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाडक्या बहिणींसाठी दुप्पट निधी या ठिकाणी मंजूर केलाय आणि 3700 कोटी रुपयांचा चेक बँकांना सुद्धा आता वर्ग केला आहे। आता लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता एकत्र मिळणार आहे। म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आता समोर महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद म्हणजेच नगरसेवकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि यामुळे बहिणींना खुश करण्यासाठी डिसेंबरचा हप्ता ॲडव्हान्स मध्ये मंजूर करण्यात आल्याचा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। आजपर्यंत फक्त आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या आता अफवा पसरल्या होत्या, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सकाळीच डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी आता महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी आज 26 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। उरलेल्या 10 जिल्ह्यात हा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही, कारण या 10 जिल्ह्यातील महिला अजून ई-केवायसी करण्याच्या बाकी राहिल्या आहेत। त्यामुळे फक्त राज्यातील 26 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण केलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः 17वा आणि 18वा हप्ता देण्यासाठी GR काढला आहे। यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता फक्त 26 जिल्ह्यामध्ये जमा होणार असल्याचं या ठिकाणी दाखवलंय। तो GR आम्ही तुम्हाला लगेच पुढे दाखवणार आहे। 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार नाहीत, त्याचं कारण म्हणजे KYC लाडक्या बहिणींनी या ठिकाणी केलेलं नाही आहे। मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत याची यादी सरकारने काय दिल्या नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी एक दुःखद बातमी आणि एक आनंदाची बातमी आली आहे। आता या 10 जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींना या ठिकाणी आता तुमच्या खात्यावरती आता नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत, कारण सरकारने सांगितलं होतं लवकर KYC करा, लवकर KYC करा, परंतु महिला KYC या ठिकाणी करत नाहीत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आणि महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी सांगितले की 36 जिल्ह्यापैकी फक्त 26 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। 10 जिल्हे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आता अपात्र झाले आहेत। आता या 10 जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व सकट लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आले। तुम्हाला सरकारने ओरडून सांगितलं होतं लवकर KYC करा, लवकर KYC करा, तर या ठिकाणी महिलांनी करू म्हणून उशीर लावला आणि त्यामुळे महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे या ठिकाणी आता जमा होणार नाहीत। आता त्यामुळेच अर्थमंत्र्यांनी फक्त या 26 जिल्ह्यांसाठीच निधी मंजूर केलाय, ज्यामुळे तुम्ही जर आता या ठिकाणी 10 जिल्ह्यात जर राहत असाल तर पैशांची अजिबात वाट बघू नका, अशा प्रकारची सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या ठिकाणी शासन निर्णय देखील काढलाय, GR काढलाय, ज्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्या या ठिकाणी याची नावेच नाही आहेत। मग ती 10 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणाचे पैसे बंद करण्याविषयी सूचना देण्यात आल्या। GR मधल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 26 जिल्ह्यामध्येच आज लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सुरू करण्यात आले आहेत। बाकीच्या 10 जिल्ह्यामध्ये कोणताही लाभ या ठिकाणी KYC न केल्यामुळे मिळणार नाही, अशी माहिती सकाळीच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलेलं आहे। या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल, कारण काही बहिणी या ठिकाणी आता खुश होणार आहेत तर काही बहिणी आता प्रचंड प्रमाणात नाराज होणार आहेत। आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिल्या। 26 त्या ठिकाणी जिल्हे आता पात्र आहेत आणि 10 जिल्हे अपात्र यादी आहे। मग 10 जिल्ह्यांची अपात्र यादी कोणती वाचून दाखवल्या। 26 जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यात नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार आहे। 2 टप्प्यात हे वितरण होणार असून दररोज 12 जिल्ह्यांचे या ठिकाणी गट तयार करण्यात आलेत। पण 10 जिल्हे असे आहेत जिथे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आता मेसेज मोबाईलवरती येणार नाही आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्या वितरणाची जी पद्धत आहे तर ती अतिशय वेगळी असणार आहे। त्याचं कारण सुद्धा समोर आलंय। समोर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेत आणि पटपट महिलांच्या खात्यावरती पैसे सोडण्याची ऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या, परंतु आता जे वितरण आहे तर ते वेगळ्या पद्धतीने होणार आहे। त्याचं कारण म्हणजे निम्म्या लाडक्या बहिणींनी केवायसी केल्या आणि निम्म्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलीच नाही, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना आता अनेकांना लाभ सुद्धा मिळणार नाही आहे। 10 जिल्हे आहेत तर त्यामधील अनेक महिला या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत। 10 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे, पण त्याचबरोबर ज्या बहिणी या 2 नियमात अजिबात बसणार नाहीत त्यांचेही पैसे सरकारच्या माध्यमातून आता बंद होणार आहेत। जवळपास 1 कोटीहून अधिक महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आले। ही माहिती खरोखर 100% खरी आहे, कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र केलेत त्यांची यादी जी आहे तर त्यांनी स्वतः वाचून दाखवल्या। त्याचबरोबर लाडक्या बहिणीसाठी केवायसीचा एक नवा नियम लागू झाला आहे, त्यामुळे तुम्ही जर केवायसी केली असेल किंवा केवायसी जर त्या ठिकाणी केली नसेल तर या नियमात जर तुम्ही नाही बसला तर तुमचा हप्ता बंद होणार आहे। मग आता कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ता या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा होणार आहे याची यादी सरकारच्या माध्यमातून आता काय लावण्यात आल्या तीच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आजच्या आज जर 3000 रुपये मिळवायचे असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर इथून पुढचे आता तुम्हाला सगळे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला या 2 नियमामध्ये आता बसणं गरजेचं आहे। यासाठी तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता या 2 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसणार नाहीत आणि या 10 जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही डायरेक्ट आता अपात्र होऊन जाल। तसेच बँकांचा एक नवीन नियम लागू झालाय। आता बँकांचा नियम का लागू झालाय, कारण काही बँकांमध्ये IFSC कोड चेंज झाले, काही बँका विलीनीकरण झालाय, त्यामुळे बँकेच्या नियमामुळे अनेक लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमाच आता या ठिकाणी होणार नाही आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्हाला खरंच 3000 रुपयाची गरज असेल आणि आजच्या आज पाहिजे असेल तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आले तुम्हाला अगदी पुढील 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये या 26 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। बहिणींचा निधी वाढवलाय। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता वितरणाचे या ठिकाणी बँकांना आदेश दिला आहे। लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता एकत्र जमा होणार आहे, पण हे 2 हप्ते या ठिकाणी या 10 जिल्ह्यामध्ये जमा होणार नाही आहेत। सरकारने 3700 कोटी रुपयांचा निधी आता यासाठी मंजूर केलाय। त्याचं कारण म्हणजे सरकारची अपेक्षा आहे की लाडकी बहीण योजनेचा जी काय मतदान आहे तर ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेला या ठिकाणी जास्त व्हावं म्हणून ॲडव्हान्स मध्ये डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारने हप्त्यांचे वितरण या ठिकाणी एकत्र तुम्हाला जोरदार सकाळपासून सुरू केले। ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना 26 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाचे आदेश परत एकदा दिलेत। फास्ट पैसे या ठिकाणी जमा करा। जमा पैसे केल्याशिवाय आज या ठिकाणी बँका सुद्धा बंद करू नका, अशा कडक सूचना या ठिकाणी दिलेत। पैसे तुम्ही वाटल्याशिवाय बँका बंद करू नका अशा सूचना दिलेत। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणी मतदान करायचे आहेत आणि मतदानाला खुश होण्यासाठी आता लाडक्या बहिणींना या 26 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता सुरू करण्यात आलंय। मग आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार नाही, कोणत्या अटी पात्रतेनुसार होणार, अगदी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो, आता जर तुम्ही या 10 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही पैशांची अजिबात वाट बघू नका। तुम्ही किती जरी वाट बघाल तरी या 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार नाही, कारण की सरकारकडून 10 जिल्ह्यामध्ये KYC न केलेल्या बहिणींना अपात्र केल्याची माहिती आता प्रकाशित करण्यात आली आहे। मग कोणते ते 10 जिल्हे अपात्र करण्यात आलेत आणि कोणत्या फक्त 26 जिल्ह्यांना पात्र ठरवण्यात आले, कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रित 3000 रुपये मिळणार आहेत, कोणत्या 26 जिल्हे पात्र ठरले, 10 जिल्हे कोणते अपात्र ठरले, सगळं सविस्तर जिल्ह्यांची यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही वाचून दाखवणार आहे। पहा, त्यातल्या त्यात 10 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी वाईट बातमी असणार आहे, कारण की या 10 जिल्ह्यांना आता या ठिकाणी पात्र केलं गेलं नाही आहे, कारण इथून पुढचे त्यांना कोणतेही पैसे मिळणार नाहीत।
तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण की 10 जिल्ह्यांची नावं GR मध्ये देखील या ठिकाणी आता समाविष्ट करण्यात आले नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की तुमचं जर नाव या GR काढलेल्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे। GR जो काढलाय तर या 10 जिल्ह्यांचा या ठिकाणी काढलेला नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांना अपात्र केले गेले असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्यापैकी तुमचं जर त्या ठिकाणी जिल्हा असेल तर तुम्ही पैशांची अजिबात वाट पाहण्याची गरज नाही। चला तर आपण पाहून घेऊया नेमकं कोणते ते 10 जिल्हे आहेत जिथे लाभ बंद करण्यात आलाय। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहत आहात हे या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे। आम्ही या ठिकाणी आता तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता आज पैसे येणार आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वेगळ्या पद्धतीची नियमावली आता नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी लावण्यात आल्या, ज्यामध्ये 5 ते 6 प्रकारच्या लाडक्या बहिणींना आज हप्ता येणार नाही, ज्यांना नोव्हेंबर पासून इथून पुढचे सगळे लाभ बंद करण्यात येणार आहे। इतकी धक्कादायक आता या ठिकाणी बातमी समोर आल्या। आता अनेक 26 त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी आज कोण कोण खुश होणार आहेत बघा, या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आल्याने सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाला सुरुवात झाल्या, परंतु या 10 जिल्ह्यामध्ये कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाहीत। पहा, 5 ते 6 प्रकार अशा लाडक्या बहिणींचे पडलेले आहेत ज्यांना इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाभ आता मिळणार नाही। कोणत्या 10 जिल्ह्यात लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे याची यादी लगेच आपण पुढे पाहणार आहोत। तुम्ही या 10 जिल्ह्यात जर आता असाल तर तुमचा लाभ सुरू व्हायचा असेल तर नेमकं काय करायचं आहे याची बोनस टिप्स देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। तुम्ही आता तुमचे 3000 रुपये वाचवायचे असतील तर लक्षपूर्वक व्हिडिओ लक्ष देऊन बघा। आतापर्यंतची सगळ्यात वाईट बातमी लाडक्या बहिणींसाठी आली आहे। नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी आज या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कोणाला मिळणार आहे अशी चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या, तर त्याच्याबद्दल एक नवीन GR सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आलाय। आता बघा, 10 जिल्ह्यामध्ये हप्ता कायमचा बंद करण्यात आलाय। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय, ज्याचा GR देखील काढण्यात आलाय। मग आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या 10 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार नाहीये आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार, अपात्र यादी आणि पात्र यादी कोणकोणती लावण्यात आल्या 1 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो पहा। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया तसेच पोस्ट ऑफिस या बँकेत खातं असेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे म्हणजे 17वा आणि 18वा हप्ता एकत्रित बँकेच्या खात्यावरती आज पुढील 1 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या। मग कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार नाहीत आणि कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये पैसे आज जमा करण्यात येणार आहे हे तर पाहणारच आहोत, परंतु या ठिकाणी 4 ते 5 कोणत्या नियमानुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत लगेच पहा। आता बघा, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही लाडक्या बहिणींना कोणालाही अपात्र करणार नव्हतो, परंतु आता चौकशी दरम्यान असं आढळून आलं की ज्या महिला श्रीमंत आहेत, ज्या महिला या ठिकाणी परिस्थिती चांगली आहे त्या लाडक्या बहिणी हप्ता येऊ लागलेत। तसेच गोरगरीब लाडक्या बहिणी ज्या राहिल्या होत्या त्या पण काय करू लागलेत, आता 4-5 योजनांच्या सरकारी लाभ घेऊ लागलेत। सरकार काय म्हणतंय की फक्त एका योजनेचा तुम्ही कोणता तर लाभ घ्या, परंतु महिलांनी 4 ते 5 योजनांचा अनेक महिलांनी लाभ घेतले, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडलाय। त्यामुळे सरकारने सांगितले की या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे। आता आपण पहिल्यांदा पाहूया की नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी KYC केलेले असून पण पैशांचं वितरण होणार नाही। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे, परंतु या ठिकाणी पुढची अपात्र यादी लावण्यात आल्या, ज्यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड महिलांचे असून पण त्यांना लाडकी बहीण योजनेचा आता 17वा 18वा हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार नाही। तुम्ही म्हणाल की आता लाडक्या बहिणींना पिवळे व केशरी रेशन कार्ड असलं तरच पैसे मिळणार अशा प्रकारे सांगत होता, मग अचानक हा निर्णय काय घेण्यात आलाय? कारण सरकारने ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी असं सरकारला आढळून आले की पिवळे व केशरी रेशन कार्ड अनेक महिलांनी चुकीच्या मार्गाने काढले, त्यामुळे त्या महिलांचा हप्ता डायरेक्ट बंद करण्याची सूचना दिल्या। मग आता या 10 जिल्ह्यातील कोणाकोणाचा हप्ता बंद करणार आहे ते तर सांगणारच आहे, परंतु दुसरा लाडक्या बहिणीचा प्रकार या ठिकाणी सरकारने सांगितलाय, त्यामध्ये जवळपास 4.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्याची सूचना मुख्यमंत्री साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये जर तुमच्या घरामध्ये जर शेतकरी असेल आणि जर त्यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतला असेल तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। मग त्या महिला कोणत्या आणि कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये अपात्र करण्यात आले, कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये पात्र ठरवण्यात आले याचीच यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांच्या महिला असाल आणि तुमच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असाल तर तुम्ही राज्य सरकारचा एकतर लाडक्या बहिणीचा हप्ता घ्या किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता घ्या। परंतु या ठिकाणी अजिबात महिला ऐकत नाहीत। त्यामुळे महिलांना एकतर तुम्ही वडिलांची केवायसी करा किंवा नवऱ्याची केवायसी करा अशी अट या ठिकाणी लावली होती आणि महिलांनी ज्या केवायसी केली आहे त्यांनाच आज या 26 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण आज या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार नाही। आता आपण पाहूया नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये केवायसी लाडक्या बहिणींना केली नाहीत त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही। तर बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे ज्यामध्ये जर तुम्ही केवायसी जर केले नसेल तर तुम्हाला हप्त्यांचे वितरण बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आज जमा करण्यात येणार नाही। त्यामुळे आता इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष द्या। पहिले 10 जिल्हे सांगतो ज्यामध्ये केवायसी जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही। बघा अकोला, अमरावती, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आता जर तुम्ही केवायसी केलं नसाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा आता करण्यात येणार नाहीत। मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत याची यादी तुम्हाला आता सांगतो पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बँकेच्या खात्यावरती आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पण आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये पण आज पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर धुळे जिल्हा आहे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, त्यानंतर बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि हिंगोली या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्ही जर केवायसी केली असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।